पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषीविषयक सल्ला. कोकणात भात लागवड झालेल्या ठिकाणी रोपांच्या प्राथमिक वाढीच्या अवस्थेत 2 ते 3 सेंटीमीटर आणि फुटव्याच्या अवस्थेत 3 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवावी. पूर्व विदर्भात 21 ते 25 दिवसांच्या भात रोपांची पुनर्लागवड करावी. तसंच मध्य महाराष्ट्रात भात आणि नागली रोपांची पुनर्लागवड सुरू ठेवावी. टोमॅटो पिकावरील करपारोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. वांगी पिकाच्या शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी 4% निंबोळी अर्क किंवा सायपरमेथ्रिन 25% प्रवाही 5 मिलीलिटर किंवा क्लोरोपायरिफॉस 20 EC 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. कोकण विभाग. भात पुनर्लागवडीची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत. युरिया DAP ब्रिकेट्सचा वापर करावा. नागलीची पुनर्लागवड करताना 2 रोपात 15 सेंटीमीटर तर 2 ओळीत 20 सेंटीमीटर अंतर राहील अशा तऱ्हेनं ठोंबा पद्धतीनं लागवड करावी. ठोंबाच्या छिद्रात 870 ग्राम युरिया आणि 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति गुंठा क्षेत्र याप्रमाणे खताची मात्रा द्यावी. वेलवर्गीय भाज्यांमध्ये वेल सुटायला सुरुवात झालेली आहे, त्यांना काठीचा आधार द्यावा आणि मातीची भर द्यावी. भेंडी, मिरची, वांगी अशा भाज्यांना खताचा दुसरा हप्ता द्यावा. भेंडीसाठी प्रति गुंठा क्षेत्रात 720 ग्रॅम युरिया, वांग्यासाठी 1080 ग्रॅम युरिया आणि मिरचीसाठी 810 ग्रॅम युरिया या प्रमाणात खताचा दुसरा हप्ता द्यावा. भेंडी, गवार अशा भाज्यांच्या लागवडीच्या ठिकाणी अतिपावसामुळे पाणी साठणार नाही याची खबरदारी घ्यावी. नारळ आणि सुपारी बागेत पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदून घ्यावेत. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि खाण्यासाठी हिरव्या ओल्या चाऱ्याची व्यवस्था करावी. मध्य महाराष्ट्र विभाग. भात पुनर्लागवडीची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत. लागवड केलेल्या क्षेत्रात म्हणजेच भात खाचरात 2 ते 3 सेंटीमीटर पाणी पातळी राखावी. पुनर्लागवड केलेल्या भात पिकात 3-4 दिवसांनी युरिया DAP ब्रिकेट 70 किलो प्रति एकर या प्रमाणात वापरून अन्नद्रव्यांचं नुकसान टाळावं. भुईमूग आणि सोयाबीन अशा पिकात जमिनीत वाफसा आल्यानंतर कोळपणी करावी आणि पीक तणमुक्त ठेवावं. पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी खरीप सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, भुईमूग, मका या पिकांच्या सुधारित वाणांची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. ज्या ठिकाणी पुरेशा पावसाअभावी खरीप पिकाची पेरणी होऊ शकली नाही तिथं जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यात 45 सेंटीमीटर खोलीपर्यंतच्या जमिनीसाठी पिकांचं नियोजन करावं. त्यासाठी सूर्यफूल, तूर, हुलगा, एरंडी, राळा, बाजरी, सूर्यफूल अधिक तूर 2:1 या प्रमाणात, बाजरी अधिक तूर 2:1 या प्रमाणात, तसंच भाज्यांसाठी तूर अधिक गवार 1:2 अशा प्रमाणात, तर एरंडी अधिक दोडका अशा मिश्र पिकांची पेरणी करू शकतात. मिरची, टोमॅटो, वांगी अशा खरीपातील भाजीपाला रोपांची पुनर्लागवड करावी. वांगी रोपांची पुनर्लागवड करताना आधी रोपं 3 तास इमिडाक्लोप्रिड 1 मिलीलिटर प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून ठेवावी आणि नंतर लावावीत. पिकाच्या कडेनं मका अधिक चवळी यांची लागवड करावी. पोल्ट्री, पक्षी तसंच जनावरांचं जास्त पावसापासून संरक्षण करावं. मराठवाडा विभाग. तुरीचं पीक सुरुवातीच्या काळात म्हणजेच 30 ते 40 दिवस अतिशय सावकाश वाढतं. यामुळं सुरुवातीच्या काळात तणांचा प्रादुर्भाव जास्त असतो. तुरीचं पीक पेरणीपासून 45 दिवसांपर्यंत तणविरहित ठेवल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. भुईमूग पीक तणविरहित ठेवावं. तण प्रामुख्यानं पाणी, अन्न घटक, सूर्यप्रकाश आणि हवा यासाठी मुख्य पिकाशी स्पर्धा करतात. कीड रोगांना आश्रय देतात. त्यामुळे उत्पन्नात 25 ते 50% घट येऊ शकते. मूग, उडीद या पिकात पेरणीनंतर सुरुवातीच्या 1 महिन्यात तण नियंत्रणासाठी 1 खुरपणी आणि 2 कोळपण्या कराव्यात. कारण तण नियंत्रण 1 महिन्यापर्यंत न झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. मावा, तुडतुडे, फुलकिडी अशा रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी ॲसिटामिप्रिड 20% 3 ग्रॅम किंवा मिथिल डिमेटॉन 25% 12 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून साध्या फवारणी यंत्राद्वारे फवारणी करावी.
पॉवर पंपासाठी कीटकनाशकाचं प्रमाण 3 पट करावं. कीटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप असतानाच करावी. मका पिकावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त पोंगे आळ्यासकट वेचून नष्ट करावेत. रासायनिक नियंत्रणासाठी थायमेथोक्झाम 12.6% अधिक लॅम्बडासायहॅलोथ्रिन 9.5% हे संयुक्त कीटकनाशक 2.5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपानं फवारावं. कीटकनाशक पोंग्यात पडेल याची काळजी घ्यावी. कीटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप असतानाच करावी. वेलवर्गीय भाजीपाला पिकात मादी फुलांचं प्रमाण वाढावं यासाठी ही पिकं 2 आणि 4 पानांची असताना जिब्रॅलिक आम्ल 25 मिलीग्रॅम प्रति 1 लिटर पाणी म्हणजेच 25 ppm या प्रमाणात किंवा नॅफ्थिल ॲसिटिक ॲसिड अर्थात NAA 10 मिलीग्राम प्रति 1 लिटर पाणी म्हणजेच 10 ppm या प्रमाणात फवारणी करावी. टोमॅटो, वांगी, मिरची अशा भाजीपाला पिकांची पुनर्लागवड करावी. कुक्कुटपालनातील जमिनीवरील आच्छादन ज्याला लिटर असं म्हणतात ते पावसाळ्यात ओलं झाल्यास रोगजंतूंची वाढ जास्त प्रमाणात होते. याकरता दिवसातून 2-3 वेळा जमिनीवरील आच्छादन काठीच्या सहाय्यानं वर खाली करत राहावं. लिटर कोरडं राहण्यासाठी दर 100 चौरस फुटाला 1 किलो चुना मिश्रण करून वापरावं. विदर्भ विभाग. धान रोपवाटिका तणविरहित ठेवावी. रोपाच्या बाजूची जागा वखरून स्वच्छ ठेवावी. जमिनीत ओल असताना किंवा 10 ते 15 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पिवळ्या पडलेल्या रोपवाटिकेवर 2% युरियाची म्हणजेच 200 ग्रॅम युरिया 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी संध्याकाळच्या वेळेला करावी. धान पिकासाठी चिखलणीच्या वेळी हेक्टरी 108 किलो युरिया अधिक 312 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 83 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 108 किलो DAP अधिक 65 किलो युरिया अधिक 83 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 277 किलो 18-18-10 हे मिश्र खत द्यावं. रासायनिक खतं दिल्यानंतर धान बांधीतील पाणी बांधून ठेवावं. लवकर येणाऱ्या वाणांची रोपं 15 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर तसंच मध्यम आणि उशिरा कालावधी वाणांची रोपं 20 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर एका ठिकाणी 2 ते 3 रोपं सरळ आणि उथळ लावावी. श्री पद्धतीनं धान पिकाची पुनर्लागवड करण्यासाठी जमिनीची उभी आडवी नांगरट करून त्यात पाणी सोडून चिखलणी करावी. चिखलणी फळीद्वारे समपातळीत करावी. चिखल स्थिर झाल्यानंतर बांधीतील संपूर्ण पाणी शेताबाहेर काढावं. 14 दिवसांची धान रोपं 2 पानावर असताना रोवणीस मातीसहित हळूवार उपटावीत. त्यानंतर मध्यम ते उशिरा कालावधीच्या जाती 25 बाय 25 सेंटीमीटर आणि लवकर येणाऱ्या जाती 20 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर सरळ आणि उथळ लावाव्यात. धान रोवणीच्या वेळी 40% नत्र आणि स्फुरद वाचवण्यासाठी 170 किलो प्रति हेक्टरी युरिया DAP ब्रिकेट्स किंवा चिखलणीच्या वेळी 50 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाशची मात्रा प्रति हेक्टरी द्यावी. खरीप मिरची, वांगी, टोमॅटो पिकाची रोपवाटिकेत तयार झालेली 4 ते 6 आठवड्यांच्या रोपांची लागवड करावी. लागवडीच्या वेळी रोपांचे शेंडे 5% निंबोळी अर्क 10 लिटर अधिक कॉपर ऑक्झिक्लोराइड 30 ग्रॅमच्या द्रावणात बुडवून मगच लागवड करावी. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.